ते विकास करत असताना परिसरातील किंवा निसर्गाचा ऱ्हास होणे हा उद्देश ठेवून रस्ते विकास करण्याचा या ठिकाणी उद्देश पूर्ण केला जातो. आणि त्या पार्श्वभूमीवरती बागलाण तालुक्यातील आपण आता दोदेश्वर येथील एका तीर्थस्थळाजवळ आहोत. या ठिकाणी रस्ता मंजूर झाला, रस्त्याचं काम करत असताना त्याचं या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर येथील ज्या पद्धतीने काम करण्यात आलं त्या ठिकाणी आपण बघू शकतो निसर्ग संपदेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालेला आहे. वृक्षतोड देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली. वृक्षतोडीमुळे या ठिकाणी स्थानिक नागरिकांचा या ठिकाणी संताप या ठिकाणी व्यक्त होतोय. या संदर्भातल्या चौकशीसाठी त्या स्थानिकांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी मंत्र्यांकडे या ठिकाणी चौकशीची मागणी केली. परंतु आता या ठिकाणी निसर्ग संपदेचा ऱ्हास झालेला आहे, वृक्षतोड झालेली आहे आणि रस्त्याचं काम देखील निकृष्ट असल्याचा आपण आरोप केला. नेमकं काय आपले आरोप आहे, काय मागणी? इथं गरज नसताना रस्ता करण्यात आला आणि ठीक आहे गरज त्यांना वाटली, परंतु हे काम चालू आहे. जवळपास आम्ही गेल्या 15 दिवसापासून सातत्याने इथे येतोय. एकही दिवशी पाणी मारलेलं नाही. अक्षरशः सगळं माल जो आहे तो वाळू माती मिश्रित आहे आणि याची चौकशी तर करण्यात यावी. याच्या व्यतिरिक्त इथं वरती 2 जे पुरातत्व खात्याचे मंदिर आहेत त्या मंदिरांनाही जागा करावी आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड इथं करण्यात येईल. आपण मंत्री भुजबळ यांना भेटलात, काय त्यांच्याकडून साहेबांनी उपवन संरक्षक मान्य शेपाड साहेब यांना तसं पत्र दिलं, तहसीलदारांनाही पत्र दिलं आणि मला एक त्याची दिलेली आहे. आणि याच्यात लवकरात लवकर ते बोलले की कारवाई करू असं आश्वासन मिळालं. नक्कीच कोट्यवधी रुपये खर्च करून इथल्या तीर्थस्थळांना जाण्यासाठी देखील रस्ता उपलब्ध व्हावा हा उद्देश जरी असला तरी उर्वरित तीर्थस्थळांना त्याच्या जाण्यास त्रास होतोय. आणि असलेल्या रस्त्याची गुणवत्ता तपासणी करून चौकशी करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मनोज शेवाळे, TNN मराठी, बागलाण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.